आज ना संध्याकाळच्या वेळी मस्त असा पाऊस पडत होता, तर मग अनिकेत म्हणाला पाऊस पडत आहे तर मम्मी काहीतरी चटपटीत बनव ना. तर मग चला आपण बनवूया मस्त चटपटीत असे आपण आलू टिक्की बनवूया. तर हे आलू मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते छान उकडून घ्यायचे आपण. आता हे बटाटे मी छान उकडून घेते. रवा आणि बटाटा ह्याची मस्त अशी रेसिपी बनवूयात आपण, अगदी साधी सोपी पण खूप टेस्टी लागणारी. तुम्ही एकदा करूनच पहा, खूपच छान लागते. तर मी आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्यात 1 ग्लास पाणी ओतले, 1 चमचा तेल टाकले, त्यात 1 चमचा तीळ टाकले, 1 चमचा जिरे टाकले, चिली फ्लेक्स टाकला 1 चमचा, चवीपुरते मीठ टाकले आणि भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर टाकली. नंतर 1 वाटी रवा टाकला मी आणि चवीपुरते मीठही टाकले. नंतर ते सगळे मिक्स करून घ्यायचे छान असे. मिक्स करून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने ते छान असे मळून घ्यायचे आहे आपल्याला पीठ. गरम गरम नाही मळू शकत, थंड झाल्यानंतरच हाताने मळा, नाहीतर चटके बसतील. आता हे पीठ छान मळून घेतले मी, पाहू शकता असे मळून घ्यायचे. नंतर हे उकडलेले बटाटे सोलून त्याला चांगले असे बारीक करून घेतले. छान बारीक करून झाल्यानंतर गॅसवर पुन्हा मी कढई ठेवली, त्यात 1 चमचा तेल टाकले, नंतर अर्धा चमचा जिरे, कट केलेली मिरची, कट केलेला भरपूर सारा कांदा हे टाकून छान भाजून घ्यायचे. आणि अर्धा चमचा हळद टाकली. नंतर जो बारीक केलेला बटाटा होता तोही टाकून घेतला, चवीपुरते मीठ टाकले. नंतर छान मिक्स करून त्याची भाजी करून घेतली. वरून कोथिंबीर भरभुरली आणि जो रवा मळून ठेवलेला होता त्याचा अशी मी उंडा करून घ्यायचा गोल असा आणि भरून घेऊन सगळ्यांच्या मी टिक्क्या बनवल्या. असे भरपूर सारे सारण घालून भरून घ्यायचे. नंतर त्याची अशी टिक्की बनवायची, ती उकडून घ्यायची, नंतर फ्राय करायची लाल मिरची जिरे वगैरे घालून. अशी खाल्ली तरी ती अप्रतिम लागते टोमॅटो सॉस बरोबर, तर खूप छान लागते. धन्यवाद. एकदा करून नक्की पहा.